कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर्मा ते संगोस्त्व कर्मणी. नमस्कार प्रिय मित्रांनो, आपण आलो आहोत भगवद्गीतेच्या या पवित्र प्रवासाच्या 26व्या भागात. जर तुम्ही नवीन असाल तर अमोघ चॅनलच्या गीता परिवारात आजच सामील व्हा, कारण येथे प्रत्येक शब्दात आहे श्रीकृष्णाचं ज्ञान आणि जीवनाचा प्रकाश. आज आपण शिकणार आहोत निष्काम कर्माचं गूढ रहस्य. हा तोच श्लोक आहे जो गीतेचा हृदयस्पंदन मानला जातो. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुना, तुझा अधिकार फक्त कर्मावर आहे, फळावर नाही. किती गहन विचार आहे हा. आपण सगळेच काहीतरी साध्य करण्यासाठी कर्म करतो, पण जेव्हा त्या फळाच्या अपेक्षेत मन गुंततं तेव्हा दुःख जन्म घेतं. श्रीकृष्ण पुढे सांगतात की कर्म करताना फळाची चिंता करू नकोस आणि कर्म न करण्याची सवयही लावू नकोस. हा आहे खरा कर्मयोगाचा अर्थ. कर्मात पूर्ण सहभाग, पण आसक्तीशिवाय. जसं कमळ पाण्यात असूनही पाण्याने ओलं होत नाही, तसाच निष्काम कर्मयोगी जगतो पण जगात गुंतत नाही. मित्रांनो, या शिकवणीचा अर्थ आपल्या रोजच्या जीवनातही आहे. काम, कुटुंब, जबाबदाऱ्या हे सगळं करताना जर आपण मन शांत ठेवून मीपणा सोडून कर्म केलं तर प्रत्येक कृती योग बनते. म्हणून आजचा संदेश असा: कर्म करा पण फळाची आस नको. कर्माला प्रार्थना बनवा आणि जीवनाला साधना. पुढील भागात म्हणजेच भाग 27 मध्ये आपण जाणून घेऊ की आत्मा आणि शरीराचं अनंत नातं, श्रीकृष्णाचं तात्विक विवेचन. तोपर्यंत मन शांत ठेवा, कर्म करत रहा आणि गीतेच्या प्रवासाचा आनंद घ्या. जय श्रीकृष्ण. अमोघ चॅनलवर लवकरच भेटूया.